उबाटा गटाचा कागल तहसील कार्यालयावर मोर्चा. कागल तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घ्यावी या मागणीसाठी शिवसेना उबाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्या नेतृत्वाखाली कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार निदर्शनेही करण्यात आली. यावेळी संभाजी भोकरे यांनी तहसीलदार यांच्याकडे शेतकऱ्यांचे पंचनामे किती झाले, कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळाली या संदर्भातील संपूर्ण यादीची मागणी केली. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, भात, ऊस, भुईमूग यांसारख्या अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे, खते, मशागत केली असताना ही पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आलं. या मोर्चामध्ये कागल शहर प्रमुख अजित मोडेकर, उपजिल्हा संघटिका विद्यागिरी, सोशल मीडिया प्रमुख अजित बोडके, वाहतूक सेना प्रमुख करिकट्टे, उपशहर प्रमुख प्रभाकर थोरात, माजी तालुका प्रमुख अशोक पाटील, विभाग प्रमुख संदीप कांबळे व वैभव आडके, उपतालुका प्रमुख दिनकर लगारे, शाखा प्रमुख दादाराव मालवेकर तसेच शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.